मॅच सार्थकला डेडिकेट करायची कारण तो आल्यामुळे आमची टीम कंप्लीट झाली. सार्थक यांना मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. सार्थक आपण या. सामना सुरू झालाय आणि मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा सन्माननीय गणेशजी केसरकर सर आपल्यासोबत जोडले जातील. सार्थक यांना मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली जाते. नाव ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर टायमर आम्ही सेट करतोय. चला, पहिला बॉल इथे किती वाजता पडतो ते देखील आपण पाहणार आहोत. 1:01 पहिला बॉल पडतोय. सामन्याला होती सुरुवात. राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून काढलाय. खूप वेगाने बॉल निघालाय आणि बॉल गाठेल सीमारेषा. पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार, 4 धावा. फलंदाज संजय एडगे यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. चौकारानंतर आपलं खातं खोलतायत. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते. संजय एडगे आणि दिलीप वावडेकर ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती मारुती आहेत. पुढचा बॉल यावेळेस देखील कदाचित बॅट आणि बॉलचा संपर्क झाला होता. एक धाव बाईकच्या माध्यमातून आहे. 5 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 रन्स ऑन दी स्कोर. 5 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि 5 धावा धावपलकावरती आहेत. बॅटिंगसाठी दिलीप वावडेकर सज्ज होत आहेत. तर आरसीसी स्पोर्ट्स सेंबोनेचे सर्व खेळाडू आपण या ठिकाणी यायचे, जमा व्हायचे विनंती आहे. आणि यानंतर आपला सामना आहे. आरसीसी स्पोर्ट्स सेंबवणे संघातील सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण या ठिकाणी मुख्य मंचावरती यायचंय. पहिली विकेट आली आहे. दिलीप वावडेकर अगदी बाद होत आहेत. पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. चला, नवीन फलंदाज आपण त्वरित मैदानावरती उतरायचंय. पाच धाब्यांवरती पहिला धक्का लागला बॅटिंग करणाऱ्या टीमला. सन्माननीय मारुतीजी शेलार साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय श्रीमान मारुतीजी शेलार साहेबांचं देखील इथे आगमन झालंय आणि आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय तन्मयजी पाटील साहेबांचं देखील आगमन होतंय. सन्माननीय तन्मयजी पटेल साहेबांचं देखील आगमन होतंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हॅलो, धन्यवाद. एसकेसी धुमकवाडी वर्सेस व्हीसीसी बर्की अशी 2 मॅच. बॅटिंग करणारा संघ आहे एसकेसी धुमकवाडी हा संघ. पहिले 2 धक्के 2 हादरे ह्या संघाला बसलेत. धुमकवाडी हा संघ ह्या हादऱ्यातून सावरेल का? संघाला एक सन्मानपूर्वक धाव संख्येकडे घेऊन जाईल का? नवीन बॅटर मैदानामध्ये दिनेश आलाय.
धावसंख्येचा विचार केला तर अमोल आम्हाला कळवत आहे धावसंख्या 5 धावा. प्रत्येक मान्यवर इथे व्यासपीठावरती आज येत आहे. खरोखरच ह्या चषकाची चर्चा मात्र संपूर्ण सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये होत आहे. शेंबवणे गाव आणि त्यांचं आयोजन, दर्जेदार नियोजन, प्राइस किती लाखाचं आहे, किती हजाराचं, याला आम्हाला महत्व नाही आहे. आमच्या क्रिकेट खेळाडूंना, आमच्या क्रिकेटपटूंना उत्तम दर्जाचं क्रिकेट गोल सर्कलच्या ग्राउंड मध्ये क्रिकेट भेटेल का, हीच आम्हाला काळजी असते. आणि ते क्रिकेट आज शेंबवणे करत आहेत. स्थिर रासाई चषक 2026 मध्ये आपण पाहत आहोत. सुसज्ज मैदान, चारी बाजूला झाडी. हो 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 हो, अगदी उत्तुंग उत्तुंग असा गगनचुंबी, गगनभेदी, खणखणीत असा षटकार आलाय. आत्ताच आम्हाला आमच्या साथीदारांनी सांगितलं की धुमकवाडी हे सुद्धा शेंबवणे गावचेच आहेत, म्हणजे आयोजक आहेत, स्वतः यजमान संघ आहे. षटकार आलाय. चर्चा करू नका, जास्तीचा वेळ चर्चेमध्ये घालवू नका. जर 16 मिनिटांमध्ये 4 ओव्हर झाल्यानंतर एक प्लेअर 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. जाऊया स्कोरर कडे. धावसंख्येचा विचार केला तर मित्र 12 धावा धावफलकावरती. कुणाल आलेत. पहिला गोलंदाज मारुती 12 धावा खर्च केले. 2 महत्वाचे गडी तर माघारी पाठवलेत. कुणाल आलेत. स्ट्राईकला बॅटर आहे दिनेश, नॉन स्ट्राईकला संजय आणि स्ट्राईकला दिनेश. स्वतःच्या गावामध्ये, स्वतःच्या ग्रामस्थांसमोर, नातेवाईकांसमोर खेळ करायचा आहे. तो संघ आहे धुमकवाडी, SKC धुमकवाडी. अरे बॅटने फटका सजवला. ऑन साइडला शत्रशक तैनात होता, त्याला हुलकावून दे. चेंडू निघून चालला सीमारेषा पार. येतोय चौकार. डीजे कुणालचं स्वागत केले चौकार आणि दिनेशने. दुसऱ्या ओव्हरची सुरुवात चौकाराने झाली. अमोल फटका सजवलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शत्रशक तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न अतिशय वेगाने. काय रनअप घेत आहेत कुणाल आणि संजय आणि दिनेश. एक षटकार, एक चौकार आपण संजयच्या बॅट मधून पाहिलाय. तो नॉन स्ट्राईकला आहे. तर दिनेश एक चौकाराशी मैदानामध्ये खेळतोय. धावसंख्येला वेग आलाय. अडे बॅट ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण. तू की मैं, लेकिन संजयने थांबवलंय दिनेशला की थांब, चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आपल्याला घाई करायची नाहीये. आपल्याला ही स्पर्धा महत्वाची आहे. एक आदर्श क्रिकेट, एक चांगलं उत्तम दर्जाचं क्रिकेट पाहायला भेटत आहे. खरोखरच सुंदर असं क्रिकेटची स्पर्धा. मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता. एकच धाव. एकेरी धावेने संघ नक्कीच पुढे. आता स्ट्राईकला पुन्हा दिनेश आलाय. चांगली बॉडी लाईनअप दोघांची आहे. 17 आणि 19 नंबरची जर्सी परिधान करून दोन्ही चांगलं कॉर्डिनेशन दोन्ही खेळाडूंचं. अडे बॅटने ऑन साइडला षटका सजवला. 2 क्षेत्रांच्या हुलकाने चेंडू थांबत नाही. चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. येतोय चौकार. 4 धावांसाठी चौकाराने. मला वाटतंय दिनेशला चौकार जास्तीचे पसंत आहेत. आतापर्यंत तो 2 चौकाराशी मैदानामध्ये खेळतोय. चांगला भरपूर समाचार घेतोय तो. कुणालचा पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं होतं त्याने चौकाराने. पुन्हा शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. एका धावेवरती समाधान. कुठला मॅच बोलला. RCC क्रिकेट क्लब शेंबवणेचे सर्व खेळाडू. या आपली नेक्स्ट मॅच आहे आणि टॉस सुद्धा केला जाईल. आपण कुठेही असेल सर्वांनी स्टेजवरती या. खेळाडूंनी
आणि गुंडा स्पोर्ट एनवाडी आपले कॅप्टन आपणही तयार राहायचं आहे. गोलंदाजी मार्ग वरती तिसरा गोलंदाज बाळू. 14 धावा खर्च केलेत कुणालने. पहिला गोलंदाज मारुतीने 12. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 26. 2 गडी बाद 26. स्ट्राईकला आता संजय, नॉन स्ट्राईकला दिनेश. फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. समोरच्या क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय संजय आणि दिनेश, परंतु गोलंदाजाकडून चुकी. आणि तिसरी धाव पूर्ण. 34साठी प्रयत्न करणार का? 3 धावा यशस्वी. पहिल्या चेंडूवरती 3 आलेत. स्ट्राईकला आता दिनेश असेल, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. धावा बनवण्याचं काम करतोय तो दिनेश. हो हो हो, अगदी उत्तुंग उत्तुंग असा आकाशाला गवस निघाला. दिनेशच्या बॅट मधून षटकार आलाय. षटकार. दिनेशची बॅट आता बोलायला लागली. त्याची बॅट जशी तलवाराची धार आहे ना, तशी धारदार त्याची बॅट आहे. त्याच्या बॅट मधून षटकार चौकारांची अतिशबाजी व्हायला लागली. मैदानामध्ये तो तळपतोय, तो लढतोय, आपल्या संघासाठी धावा बनवतोय तो दिनेश. कौतुक करावंच लागेल दिनेशचं. दुसरं हनकणीत अगदी लांब 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 वरती पाठवून दिलाय. 6 धावांसाठी. मी सांगितलं होतं की दिनेश हा साधा खेळाडू नाहीये. ह्याच्या बॅटला फक्त षटकार आणि चौकारांची भाषा कळते. तो दिनेश. 2 षटकार आलेत, मोठे आलेत, लांब आलेत. काय बॅटिंग करतोय. 4थ्या क्रमांकावरती आलाय, परंतु धावा बनवतोय. 41 वरती संघ जाऊन पोहोचलाय. समोरचं क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षकाने चुकी केल्या. अरे झेल सोडलाय कुणाचा. ज्या दिनेशने मैदानामध्ये धावांचा पाऊस पाडलाय ना, त्या दिनेशला जीवदान. आणि जीवदान भेटल्यानंतर मैदानामध्ये काय उपद्रव खेळाडू करतो हे नव्याने सांगायची गरज नाहीये. दिनेश नावाला चर्चेत आले. त्याच्या साथीला संजय, तोही एक षटकार चौकाराशी मैदानामध्ये खेळलाय. समोरचं क्षेत्र निवडलंय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होता. आता कुठलीही चुकी करणार नाहीये संजय. बाद डीजे. परंतु पहिल्या 2 धक्के जेव्हा बसले तेव्हा संघ थोडासा बॅकफूट वरती होता. पण दिनेश मैदानामध्ये आला. धावसंख्येचा पाऊस पडलाय. नवीन बॅटर मैदानात संजय. एक संजय गेलाय, दुसरा संजय मैदानामध्ये. चांगला चेंडू. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावा आहेत त्या 42. 3 बाद 42. धुमकवाडी संघ बॅटिंग करत असताना चांगली धावसंख्या बनवले. नेक्स्ट मॅच रासाई क्रिकेट क्लब शेंबवणे स्वतः यजमान संघ वर्सेस गुंडा स्पोर्ट एनवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराचं लक्ष वेधतोय. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. जाऊया मैदानामध्ये. शेवटचे 6 चेंडू घेऊन कोणाला आमंत्रण करणार, कोणावरती जबाबदारी देणार. VCC बरकी संघ अंकेश आलेत, पण तो समोर दिनेश आहे. कडवं आव्हान आहे अंकेशला. दिनेश सारखा एक झुंजार फलंदाज जो धावा बनवतोय, षटकार ठोकतोय, चौकार ठोकतोय, चारी बाजूला फटकेबाजी करतोय, तो दिनेश स्ट्राईकला आहे. गोलंदाजी मार्ग होते अंकेश. पहिला चेंडू घेऊन
अतिशय वेगाने व्हाईट चेंडू, पंच जमिनीला समांतर हात करतायत. हा व्हाईट चेंडू आलाय. धावसंख्या 1 ने वधारते. दिनेश समोर गोलंदाजी करत असताना प्रेशर मध्ये आलाय की काय अंकेश? पॉइंटला कट केलाय, बॅटच्या स्टिकरला लागलाय, क्षेत्ररक्षक फंबलिंग झाला. चेंडूचा पाठलाग करतो. 1 धाव पूर्ण झाले. दुसरीचाही प्रयत्न केलाय. तिसरीसाठी रन घेत अतिशय वेगाने चित्त्याच्या चपल्याने हरणाच्या वेगाने ह्या 3 धावा मात्र पूर्ण केल्यात. काय धावा बनवतायत. धावसंख्येचा विचार केला तर अमोल आम्हाला कळवतायत 46, 46 धावा. धावा धाव फलकावरती धावांचा डोंगर रचलाय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न संजयच्या बॅटमधून हा फटका आलाय. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक होता, त्याने चेंडू लढवलाय. 2 धावांवरती समाधान. 2च धावा. 2 धावाने 48, 48, 3 बाद 48. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे मला असंही वाटतंय 50-55च्या आसपास ही धावसंख्या जाईल. चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु ही ते दिनेश गापिल राहिले. फेकी झाली. दिनेश बाद. दिनेश गापिल होते. एका धावेवरती समाधान मानलं होतं. मनामध्ये हाही विचार कदाचित केला असेल, शेवटचे 2-3 चेंडू भेटले तर एखादा षटकार चौकार मी मारेल, परंतु ते संजयने करून दिलं नाहीये. संजयला एका धावेने रनआउटच्या स्वरूपामध्ये दिनेशला माघारी. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. चंदू आलाय. संजय स्ट्राईकला पाहतोय, नॉन स्ट्राईकला चंदू गोलंदाजी मार्क होते. गोलंदाज पुन्हा सज्ज झालाय. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सीमारेषा पार. येत आहे 4 धावा. चौकार. या 4 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 53. 53 धावा. रासाई क्रिकेट क्लब शेंबवणे कर्णधार आपण आलात. ओके. गुंडा स्पोर्ट एनवाडी. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केलाही जातोय. फेकी होते. दुसरी धाव पूर्ण. काय वेगाने धावले धावांसाठी. या 2 धावाने संघाचा धावफलक नक्कीच पुढे जाईल. शेवटचा चेंडू 55 धावांवरती. 4 गडी बाद. 55, 55. पांडुरंग पानकर सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. कृष्णदादा पांडुरंग पानकर सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या कृष्णदादा आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. एका बाजूला संघ आहे एनवाडी, ते एका बाजूला शेंबवणे. 2 बलाढ्य संघांमध्ये टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. हॅलो. चला फिल्डिंग करायला हॅलो चेक जाऊया. टॉस बॉक्स मध्ये जिथे आपले अतिथी आहेत कृष्णदादा, एका बाजूला यजमान संघ, तर दुसऱ्या बाजूला संघ आहे गुंड्या स्पोर्ट एनवाडी. एका बाजूला शेंबवणे यजमान संघ. टॉस केला जातोय टॉस बॉक्स मध्ये. टॉस जिंकलाय एनवाडी संघाने. सर निर्णय सांगा. ओके. कृष्णदादा, आज इथे आपल्याच गावातील गेले 23 वर्ष ही स्पर्धा, आणि मला वाटतं तुम्ही या स्पर्धेचे एक मुख्य घटक आहात, त्यामुळे काय सांगणार. ह्या दैदिप्य आज आयोजन आहे.
16 संघ, आकर्षक ट्रॉफी, गोल सर्कल ग्राउंड आणि 16 संघ आज एवढ्या लांबूनवरचा प्रवास करून ह्या मैदानावरती आलेत, तर तुम्ही काय सांगाल सर? सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व आपल्या शाहूवाडी तालुक्यातील सर्व टीमचं मी हार्दिक स्वागत करतो. आमचे गणेश कला क्रीडा तरुण मंडळ संलग्न श्री रासाई RCC स्पोर्ट्स क्लब यांनी खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि हे आमचं 23वं वर्ष आहे, 24वं वर्ष आहे. अशीच ही अविरत क्रीडेची साधना पुढे सतत चालू राहू दे. मी श्री गणेश कला क्रीडा तरुण मंडळातर्फे आमच्या या तरुण RCC प्रो क्लबला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथे सर्व टीमचं मी हार्दिक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू. खरोखरच तरुण कृष्णादा तुमच्यासारख्या ग्रामस्थांचं पाठबळ असेल तर अशा बऱ्याचशा स्पर्धा नक्कीच केल्या जातील, कारण 23 वर्षाची अतंग परंपरा न थकता न थांबता दिवस रात्र या स्पर्धेसाठी केलेली मेहनत, केलेला अट्टास. जाऊया मैदानामध्ये जिथे हॅलो, चला थोडं फास्ट. बरकी संघाकडून स्ट्राईक साठी आहे नीरव, नॉन स्ट्राईकला कुणाल. धावा बनवायच्या जिंकण्यासाठी 58 धावा, 57 झालेत, 58 बनवायच्या आहेत. स्ट्राईकला नीरव, नॉन स्ट्राईकला कुणाल, गोलंदाजी मार्कवरती हितेश. पॉवर प्लेची पहिली ओव्हर घेऊन हितेश. चला स्टार्ट करा मॅच. टायमिंग लावलेला आहे 1:22 पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एका झाईवरती समाधान मानावं लागलं. श्री गणेशा झालाय तो बरकी संघाचा. गुंडा स्पोर्ट ऐनवाडी आपला निर्णय कळवा आणि आपण तयारी राहायचं आहे. द पॅन बॅट्समन कुणाल, गोलंदाजी मार्कवरती धीरज, सॉरी हितेश. पटका सजवलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, झेल घेणार का? पहिला धक्का, पहिला हादरा बसलाय तो कुणाल. बॅक टू द पॅव्हलियन. डीजे ठोक. निलेशजी नक्कीच आपलं मनापासून आभार. जाऊया मैदानामध्ये. संग्राम आलेत तिसऱ्या क्रमांकावरती. पहिला धक्का बसलाय. पॉवर प्लेची पहिली ओव्हर हाताळताना कधी बाद झालाय तो कुणाल. चांगला चेंडू, तिसरा चेंडू डॉट येतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद, तिसरा चेंडू डॉट आलाय. धुमकवाडी हा संघ गुंडा स्पोर्ट ऐनवाडी ह्या संघाने क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. तर आमंत्रित केलंय रासाई क्रिकेट क्लब शेंबवणे या संघाला, RCCC स्पोर्ट्स शेंबवणे या संघाला. क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू थांबत नाही, चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी फरार. चौकार, षटकार, चौकार मारावे लागतील. कोणाला तरी दिनेश बनावं लागेल. ज्या दिनेशने धावा 28 बनवल्या होत्या तसे धावसंख्या बनवावी लागेल बरकी संघाला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, कुठलीही चुकी करणार नाही. धक्का क्रमांक दुसरा बसलाय.
कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. चौकारानंतर विकेट माघारी पाठवले. 2 गडी बाद. धावसंख्या 5. 58चा पाठलाग करायचा आहे. 5 धावा धावफलकावरती. इथून पुढे 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. कुणाल गेला, संग्राम गेला. नवीन बॅटर मारुती राया आलेत. मारुतीला आता संघाचा डाव सावरावा लागेल. संघासाठी धावून यावं लागेल. संघ सध्या तरी अडचणीमध्ये आहे. इथून पुढे त्याला संघाला बॅटिंग करावी लागेल. त्याला पॉइंटला कट केलं, पंच केलं, कव्हरला शत्रशे होता. त्याला हुलकावून द्या. चेंडू निघून चाललाय. सी मारेशा पार. 4 धावांसाठी चौकार. 4 डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्येचा विचार केला. धावफलकावरती धावा आहेत त्या 9. 2 गडी बाद. इथून पुढे बनवायच्या धावा 18 चेंडू 49 धावा. 18 चेंडू मध्ये 49 धावा बनवायच्या आहेत. ह्या धावा बनवल्या जातील का हा धावा रोखण्याचं काम धुमकवाडी संघ करेल. बरकी संघ पहिल्या ओव्हरमध्ये तर थोडासा बॅकफुट वरती आहे. चला मॅच थोडं फास्ट घ्या. वाईट चेंडू. पहिला चेंडू वाईट आलाय. थोडस फास्ट गोलंदाजी करणारी टीम. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न झेल झाला नाही. 2 धावा रोखू शकल्या नाहीत. 2 धावा यशस्वी. नीरव सलामीचा सलामीवीर. चांगली फटकेबाजी करावी लागेल. मैदानामध्ये षटकार चौकार नीरवला मारावे लागतील जर जिंकायचा असेल तर. दिनेश बनावं लागेल. दिनेशने केलेली बॅटिंग डोळ्यासमोर आणावी लागेल. एकच धाव. एकच धाव. डॉट चेंडू येतोय. अगदी लांबवरचा दूरवरचा खणखणीत असा षटकार 6 धावांसाठी. ह्या षटकाराची गरज होती. ते काम केलं जात आहे मैदानामध्ये बरकी संघाकडून. मारुती चला थोडं फास्ट. मारुतीच्या बॅट मधून षटकार आलाय. पहिला षटकार आहे. असे 2-3 षटकार जर आले तर नक्कीच हा संघ वरचढ ठरू शकतो. तो धुमकवाडी संघाच्या गोलंदाजांवरती. चिकी सिंगल. बाईकची धाव. धावफलकावरती ॲडी केली जाईल. स्ट्राईकला आता नीरव सलामीचा सलामीवीर अजूनही मैदानामध्ये आहे. 4 धावांवरती नाबाद खेळतोय तो नीरव.
2 डॉट चेंडू आलेत. एक षटकार आला, त्यानंतर एक धाव आली आणि जर आपण पाहिलं तर एक वाईट, त्यानंतर डॉट. धावसंख्येचा विचार केला तर अमोल आम्हाला कळवत आहे धावसंख्या 20 वरती. 12 बॉल 38 ची गरज. 12 बॉल 38चं समीकरण आहे. ही महत्वाचे 6 चेंडू असतील. चंदू आलेत. 12 बॉल 38. स्ट्राईकला कोण आहे रे? मारुती आहे ना? मारुती. वाईट चेंडू. चंदूचा पहिला वाईट. मारुतीला मोठे फटके शोधत आहे. त्यालाही माहिती आहे की दुहेरीने काम चालणार नाही. 2-3 मोठे फटके आले तर मॅच जी लांब आहे ती जवळ होऊ शकते. आणि त्याच्या शोधामध्ये मारुतीला पाहतोय आपण. पुन्हा दुसरा वाईट करतोय तरी काय चेंडू. 2 लगातारचे वाईट. हॅलो हॅलो पहिल्या 2 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. हॅलो. पहिल्या 2 गोलंदाजांचा विचार केला तर 9 आणि 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु चेंडू आला आणि 2 वाईट. आता चांगला चेंडू हाताळला चेंडूने. चला थोडं फास्ट घ्या. उत्तम आयोजन, दर्जेदार नियोजन, सर्वांना जेवणाची व्यवस्था. चेंडू मागे निघून चालला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. एकाच धावेवरती समाधान. काय क्षेत्ररक्षण केलं असेल थर्ड स्लिप मध्ये. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा यशस्वी. तिसरीचा प्रयत्न केला जात नाही. फेकी झाली तदनंतर 2 धावेने समाधान. नीरव. चला थोडं फास्ट मित्रांनो. नीरव बाद झाले. 3 धक्के बसले. 3 हादरे बसले. संघ थोडासा बॅकफुट वरती. संघ अडचणीमध्ये आहे. फलंदाजी करणारी टीम. रोहित आलेत. गोलंदाजी मारते चंदू.
समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक म्हणून पाहत राहिलाय. खणखणीत असा षटकार आलाय. ह्या षटकाराची अपेक्षा खरं तर होती. चला नवीन बॉल द्या बरकी संघाला, परंतु लेट झाला हा षटकार. या षटकाराने संघाचा धावफलक 37 झालाय. 58चा पाठलाग करणं, 37 धावा. अजूनही 21 धावा बनवायच्या आहेत. 4 चेंडू 21 धावा, 4 बॉल 21 ची गरज. पुन्हा गोलंदाजी मार्ग होती संजयला आपण पाहतोय. डॉट चेंडू आलाय. मॅच मात्र SKC धुमकवाडी संघाच्या बाजूने जड झाली. संघ वरचढ ठरतोय तो बरकी संघाच्या बॅटरवरती. गोलंदाजाने चांगलं कामकाज बॅटिंग करत असताना दिनेशने केलेली 28 धावांची धुवाधार फलंदाजी ही विसरता येणार नाहीये. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गडी बाद झालाय. कीपरने त्याचं काम चोख केलं. चल लवकर बॅट्समन चल मित्रा. मारुती माघारी गेले. संपूर्ण संघ अडचणीमध्ये, संघ पूर्णपणे संकटात आहे. हो बघा, यानंतर एक राऊंड 4 ओव्हरचा होईल आणि त्यानंतर सेकंड राऊंड हे 3-3 ओव्हरचे होतील. आयोजकांकडून ही सूचना आले. येणाऱ्या सर्व संघाने याची नोंद घ्या. खेळणाऱ्या धावसंख्येचा विचार केला तर 38 वरती जाऊन पोहोचले, म्हणजे विजयापासून बरंच दूर ठेवलंय. धुमकवाडी हा संघ चांगली बॅटिंग राहिली, चांगली गोलंदाजी. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल सोडलाय. एकच धाव आणि विजयी होतोय तो संघ आहे SKC धुमकवाडी हा संघ. अभिनंदन धुमकवाडी संघ आणि कौतुक करूया बर्फी संघाचा आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. चला नेक्स्ट मॅच साठी गुंड्या स्पोर्ट एनवाडी संघ चला आपण मैदानामध्ये. यजमान संघ शेंबवणे आपले दोन्ही बॅटर पाठवा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट दिनेश, ज्याने 28 धावा बनवल्या, तो दिनेश ठरतोय मॅन ऑफ द मॅच.